नांदेडमध्ये वीरशैव समाजाचं आंदोलन चिघळलंय। आंदोलनामध्ये 4 आमदार सहभागी असताना देखील निवेदन घ्यायला आयुक्त इमारतीतून बाहेर न आल्याने आंदोलक संतप्त झाले। 3 तासांपासून 4 आमदार आणि शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर आयुक्तांसाठी ताटकळत बसले होते। शेवटी आयुक्त न आल्याने गाढवाला निवेदन देण्यात आलं, त्यामुळे आंदोलनाने हिंसक रूप घेतलंय। या सगळ्या प्रकाराचं वार्तांकन करायला गेलेले झी मीडियाचे व्हिडिओ जर्नलिस्ट संजय सूर्यवंशी यांना हिंसक आंदोलकांनी मारहाण केली। उद्या म्हणजेच मंगळवारी नांदेड जिल्हा बंदची हाक आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि व्यापारी महासंघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। माझे सहकारी सतीश मोहिते आपल्याबरोबर आहेत। सतीश, झी मीडियाच्या कॅमेरामॅनलाही मारहाण झाली आहे। आयुक्तांना असं काय काम होतं? लोकप्रतिनिधी आणि इतके सगळे लोक मोर्चाने त्या ठिकाणी आले होते, आयुक्त का नाही गेलेत भेटायला त्यांना? नक्कीच अजित, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आंदोलन हिंसक झालं आणि आंदोलन हिंसक प्रकारावर वळण्याला जर जबाबदार असतील तर सरळ महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर हे जबाबदार असल्याचं म्हणावं लागेल। कारण नांदेड जिल्ह्याचे 4 सन्माननीय आमदार, ज्यामध्ये 3 सेनेचे आमदार आणि 1 भाजपाचा आमदार तुषार राठोड, 4 सत्ताधारी पक्षाचे आमदार हे स्वतः महापालिकेवर मोर्चा घेऊन आलेले असताना आयुक्त सुशील खोडवेकर तब्बल 4 तास आपल्या दालनातून खाली येऊन त्यांनी निवेदन घेतलं नाही। एकंदरच 4 तास झाल्याने ताटकळत बसलेले जे काही संतप्त आंदोलक होते त्यांच्या सीमेपलीकडे हा सगळा प्रकार केला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित, या आंदोलनामध्ये जे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आहे स्वतःही दाखल झाले होते। महापालिकेसमोर तब्बल 2.5 ते 3 तास केवळ आयुक्त न आल्याने शिवलिंग शिवाचार्य महाराजांनाही ताटकळत बसावं लागलं। सतीश, काही लोकप्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। हेमंत पाटील आमदार आपल्याबरोबर आता फोन लाईनवर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। पाटील साहेब, नेमका काय प्रकार घडला होता? आंदोलक काय इतके संतप्त झाले, काय सांगा? 2004 पासून घोषणा केलेली आहे। स्वतः अशोक चव्हाणांनी त्या स्थळावर नारळ फोडलेला आहे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये, आणि तिथं चालढकल केल्या जाते। अतिशय संतप्त भावना वीरशैव समाजाच्या याच्या संदर्भात झालेल्या आहेत। शिवलिंग शिवाचार्य महाराज हे 100 वर्ष वय असलेले या भागातले नामांकित संत आहेत आणि समाज सगळ्यांना मानतो। त्यांनी आयुक्तांना वारंवार आवाहन केलं, 100 वर्ष वयाचा व्यक्ती आहे आणि सगळ्या लोकांनी त्यांना जागा करून दिली, आपण या आणि निवेदन स्वीकारा, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही। परंतु ज्या पद्धतीची भूमिका, अडमुठी भूमिका आयुक्तांनी घेतली त्याच्यामुळे सर्व आंदोलक संतप्त झाले। परंतु सगळेजण शांततामय मार्गाने जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। शिवसेना, भाजपचे 4 आमदार आणि या भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील तिथं 5 तास उन्हामध्ये सगळे लोक बसलेले असताना कुठल्याही प्रकारची दखल इथल्या महानगरपालिका प्रशासनाने घेतलेली नाही आणि पर्यायी आज लिंगायत समाज आणि सर्व संघटनांनी उद्या नांदेड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे। अतिशय काँग्रेस धार्जिनं असं इथलं महानगरपालिका प्रशासन आहे। हेमंत पाटील, या सगळ्यामध्ये जर सर्वसामान्य जनता आक्रमक होत असेल, प्रक्षुब्ध होत असेल, एका अधिकाऱ्याची वाट पाहून ते अधिकारी आले नाहीत, आपण नक्की याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा, पण कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीनं इतकी वेळ आयुक्तांनी का येऊ दिली? खरं तर हा महत्त्वाचा विषय। धन्यवाद या माहितीकरता। आमच्या प्रतिनिधीला देखील या सगळ्यामध्ये मारहाण झालेली आहे त्याचाही आम्ही निषेध करतो। वार्तांकन या घटनेचं करणाऱ्या प्रतिनिधींना या मोर्चामध्ये झालेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतोय। या सगळ्यानंतर तरी या वरती सर्व लोकप्रतिनिधी, इथले अधिकारी एकत्र येऊन मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद पुन्हा एकदा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।